तुम्ही राजकारणात असा किंवा समाजकारणात किंवा वैयक्तिक जीवनामध्ये प्रत्येकालाच आपला कोण आणि परका कोण हे ओळखता आलं पाहिजे. नाहीतर हातचं सोडून पलट्याच्या पाठीमागे लागून आपल्यावर पश्चाताप करण्याची वेळ येते. कारण हातचं आपण आधीच सोडलेलं असतं आणि पलटं हे पळण्याच्या तयारीत असतं. म्हणजे आपल्या हाती काहीही लागत नाही आणि मग पश्चातापाशिवाय आपल्या हातामध्ये काहीही उरत नाही. आणि म्हणूनच आपली माणसं कोण ते ओळखता आलं पाहिजे आणि त्यांना सांभाळलं पाहिजे, टिकवलं पाहिजे. वेळ येईल तेव्हा त्यांना मोठेही केले पाहिजे. मात्र सध्या निष्ठेला आणि प्रामाणिकपणाला किंमत उरलेली नाही. किंमत आली आहे ती पैशाला. प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे ती पैसेवाल्यांना. पैसेवाल्यांनाही माहिती आहे की सब कुछ बिकता है. आपल्याला कोणालाही सहज विकत घेऊ शकतो. प्रत्येकाला प्राइस टॅग लागलेले आहेत आणि म्हणून पैशाच्या जीवावर वेगवेगळे खेळ खेळले जातात आणि त्या खेळामध्ये पैसेवाले हे जिंकून जातात. म्हणजे अक्षरशः हे पैसेवाले मोठ्या मोठ्या लोकांना खेळवतात. तोच प्रकार आपल्याला आता राजकारणामध्ये पाहायला मिळतोय. याचा प्रत्यय जो आहे तो भाजपाला चांगल्या प्रकारे विक्रमगड विधानसभा मतदारसंघामध्ये आले आहे. विक्रमगड विधानसभा मतदारसंघामध्ये ज्यांना मोठं केलं, ज्यांना वाढवलं, सांभाळलं, त्यांनीच घात केलेला आहे. त्याच्यामुळं हमें तो आपनोनेही लुटा असं गीत गाण्याची वेळ भाजपावर आलेली आहे. खरं तर 2019 मध्ये जे काही झालं ते सगळ्यांच्या समोर होतं. त्यावेळेस हेमंत सवरा यांचा पराभव कुणी आणि का केला हे घराघरामध्ये माहिती आहे. त्यावेळेस राजकारण जे काही घडलं ते भाजपाला मागे नेणार होतं. म्हणजे भाजपचा बालेकिल्ला असलेला विक्रमगड हा त्यांच्या हातून गेला होता. ते हेमंत सवरा त्यावेळेस विद्यमान मंत्री विष्णू सवरा हे हयात होते आणि त्यांच्या डोळ्यात देखत हेमंत सवरा यांचा पराभव झाला होता. हा पराभव निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला होता. मात्र पक्षातील किती आणि पक्षाबाहेरील किती हे सगळ्यांनाच माहिती आहे. या पराभवाची जबाबदारी घ्यायला जी कोणी लोक होती की ज्यांच्यामध्ये खापर फोडलं गेलं ती लोक होती. त्यातूनही भाजपाचे नेते हे सुधारले नाहीत आणि म्हणूनच ज्यांनी गद्दारी केली, त्यांनी विरोध केला, त्यांनाच अंगा खांद्यावर खेळवलं गेलं, त्यांनाच मोठं केलं गेलं, वाढवलं गेलं, जोपासलं गेलं. खरं तर सापाला दूध पाजण्याचा तो प्रकार होता. तर सापाला तुम्ही कितीही दूध पाजलं तरी तो विषच ओकणार हे माहीत असून सुद्धा जो दूध पाजण्याचा प्रकार झाला तो आता भाजपाच्या अंगास आलाय. विक्रमगड विधानसभा मतदारसंघामध्ये आता बंडखोरी झाली. भाजपमध्ये हरिचंद्र भोये यांच्यासारख्या चांगल्या उमेदवाराला तिकीट मिळालं होतं. भाजपला एका कार्यकर्त्याला न्याय देण्याची संधी मिळाली होती. आता तिथे शिवसेनेचे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी बंडखोरी केली आणि महायुती उभी आडवी फुटली. साहजिकच त्याचा फायदा आता महाविकास आघाडीला होताना दिसतोय. खरं तर महाविकास आघाडीमध्ये ही बंडखोरी झाली होती. अपक्ष उमेदवार म्हणून काँग्रेसच्या संपत पवार यांनी अर्ज भरला होता, दंड थोपटले होते. मग त्यांना ती थोपवण्यामध्ये बंडखोरी हे यश आलं. भाजपला मात्र ते यश आलं नाही. भाजपला का यश आलं नाही? हे भारतीय जनता पार्टी आता भल्या भल्याना घाबरवते, आपल्या दहशतीखाली ठेवते. म्हणजे भाजपच्या विरोधात जायची कोणाची हिंमत होत नाही. पूर्ण महाराष्ट्रामध्ये बघितलं तर जिथे जिथे अशा घटना घडल्या होत्या तिथे तिथे भाजपने उमेदवारांना माघार घ्यायला लावली. विक्रमगडमध्ये मात्र भाजपला प्रकाश निकमने जुमानलं नाही. आता प्रकाश निकम सोडा, त्यांच्याबरोबर जे निलेश सांबरे आले त्यांनीही त्यांना जुमानलं नाही. शेवटपर्यंत भाजपने प्रयत्न केले, मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आलं. आता यश का आलं नाही तर या दोघांच्या मधील जी भीती आहे ती मेलेली आहे. सांबरे आणि निकम या दोघांमध्ये जी भाजपची भीती होती ती
केव्हाच मरून गेलेली आहे. कारण त्या दोघांनाही माहिती आहे सब कुछ बिकता है, म्हणजे कोणाची किंमत किती, कोणाला किती पैसे दिल्यानंतर कोण गप्प बसतंय, यांना प्राइस टॅग लागलेले आहेत, यांच्या किमती ठरलेल्या आहेत. त्यामुळे हे आपलं काहीही करू शकणार नाहीत. यांना जे पाहिजे ते पोहोचवलं की हे शांत होतील आणि याच धोरणानुसार त्यांनी भाजपला झिडकारलंय आणि चक्क बंडखोरी केली. प्रकाश निकम यांची ही फारशी चूक आहे असं म्हणता येणार नाही, कारण प्रकाश निकम यांचा स्वभाव सगळ्यांना माहिती आहे. तरी त्यांना जिल्हा परिषद अध्यक्ष केलं गेलं. त्यांनी तिथे जाऊन जे काय करायचं होतं ते केलंच. पण त्याच वेळेस त्यांना लोकसभा निवडणुकीचं आश्वासनही भाजपच्या नेत्यांनी दिलं होतं. तर ते कोणी दिलं होतं, का दिलं होतं ते त्यांनाच माहिती. पण प्रकाश निकम हे लोकसभा निवडणुकीमध्ये उभे राहण्याच्या तयारीत होते. त्यावेळेस त्यांना समजवण्यात आलं आणि त्यांना विधानसभेचं चॉकलेट देण्यात आलं. आता पुन्हा त्यांना फसवलं. आता वारंवार तर त्यांची फसवणूक होत असेल. म्हणजे खरं तर 2014 मध्ये प्रकाश निकम हे खूप थोडक्या मताने पराभूत झालेले होते. तर 2019ला त्यांचा क्लेम होता. 2019ला त्यांना तिकीट नाकारलं आणि पुन्हा त्यांना कामाला लावलं होतं. त्यावेळी त्यांनी काय करायचं ते केलं. पण त्यांना त्यावेळी नाकारलं, लोकसभेला नाकारलं आणि आता विधानसभेलाही नाकारलं. त्याच्यामुळं त्यांनी उभं राहायचं ठरवलं आणि भाजपवर सूड उगवलं. ते फक्त उभेच राहिले नाहीत. म्हणजे प्रकाश निकम हे जर उभेच राहिले असते एकटे तर फारसा फरक पडला नसता. मात्र प्रकाश निकम यांनी शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायानुसार त्यांनी थेट भाजपच्या विरोधातील सामरेंना गळा लावलं, त्यांच्या संघटनेत प्रवेश केला, त्यांचा पाठिंबा मिळवला आणि आता जिजाऊ संघटनेचा उमेदवार म्हणून प्रकाश निकम चर्चेत आले. आता हे दोघे बिलंदर एकत्र झाल्यानंतर काय होईल याची पुरेपूर कल्पना भाजपला आलेली आहे. पूर्ण जिल्ह्यामध्ये भाजपला मागे खेचण्याचं काम हे दोघे नक्की करतील. मात्र त्यांचं काहीही वाकडं भाजप करू शकत नाही, कारण सगळ्यांना माहिती आहे. कारण हे भाजपच्याच गोटातील भाजपच्याच नेत्यांच्या जवळचे समजले जात होते आणि त्यांना या नेत्यांची पूर्णतः परिस्थिती माहिती आहे. त्यामुळे हे नेते या दोघांचं काहीही वाकडं करू शकत नाही आणि म्हणूनच या दोघांनी हिंमत केली आणि त्याच्यानंतर आता ते निवडणुकीला सामोरे जात आहेत. आणि म्हणूनच पूर्ण पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये चर्चा होते ती विक्रमगड विधानसभा मतदारसंघाची. खरं तर सामरे निकम बरोबर गेल्यानंतर ज्या काही घडामोडी घडल्या त्यातून खूप मोठं काही घडेल असं वाटत होतं, मात्र काहीही घडलेलं नाही. कारण सामरे ही भाजपचीच पिलावल आहे. त्यांनी त्यांना वाढवलंय, त्यांनी त्यांना मोठं केलंय. खरं तर सामरेंनी भाजपच्या नेत्यांना आपल्या खिशात ठेवलंय, आपल्या तालावर नाचवलंय. त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला विधान परिषदेमध्ये पाहायला मिळालं. म्हणजे विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते या पदावर काम केलेले आणि भाजपचे गटनेते असलेले प्रवीण दरेकर यांनी प्रश्न विचारला. ते कधी नव्हे एवढी मोठी चर्चा विधान परिषदेमध्ये घडवून आणली. मंत्र्यांनी उत्तर दिलं, SIT लावू, ब्लॅकलिस्ट करू, सगळं काही सांगितलं. आता काहीतरी घडणार. म्हणजे विधान परिषदेमध्ये एवढी मोठी चर्चा झाल्यानंतर मंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर सामरे यांची विकेट गेली असं सगळ्यांना वाटत होतं. मात्र सामरेंच्या केसालाही धक्का लागला नाही. म्हणजे जे ब्लॅकलिस्ट कार्यकारी अभियंता करू शकतो ते एक मंत्रीही करू शकले नाहीत. म्हणजे सामरेंना ब्लॅकलिस्ट केलं, बाजूलाच राहिलं. उलट सामरेंना मोठ्या प्रमाणावर कामं दिली गेली, त्यांची रखडलेली बिलं काढली गेली. एवढंच नाही तर लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना आर्थिक रसदही पुरवली गेली. जे कपिल पाटील यांच्या विरोधात त्यांना बऱ्यापैकी वापरून घेतलं. त्याच्यामुळं सामरेंना माहिती आहे की भाजप आपलं काय करू शकतं आणि भाजप किती खालच्या पातळीवर जाऊन आपल्याला वापरून घेऊ शकतं किंवा आपलं काय करू शकतं. हे सगळं या दोघांना तोंडपाठ आहे आणि म्हणूनच या दोघांनी डेअरिंग केली. दोघे एकत्र आले आणि त्याच्यानंतर त्यांनी विक्रमगड विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी रणशिंग ही भाजपा विरोधात फुकलं गेले. खरं तर नेत्यांच्या अवकात जे मोठे पदाधिकारी आहेत त्यांची किंमत ही या दोघांनाही माहिती आहे. ते खरं तर या सगळ्यांना तालावर नाचवत आहेत आणि म्हणूनच ते कोणालाही भीक घालत नाही.
ते घाबरत नाहीत. हे सर्वजण जेव्हा सांगत होते त्यावेळेस प्रकाश निकम हे माघार घेतील, भारतीय जनता पार्टी त्यांचा गेम करेल, सांबरे जेलमध्ये सांबरेंना पाठवतील. भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता म्हणतोय की देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत की फास तयार आहे, फक्त सांबरेंना फासावर कधी द्यायचं याचा मुहूर्त काढायचा. गेल्या 5 वर्षात तो मुहूर्त काही निघाला नाही. कारण ज्यावेळेस हेमंत सवरा उभे होते त्यावेळेस फडणवीसांनी शब्द टाकला होता की सवरांना मदत करा. निलेश सांबरेंनी त्यांचा शब्द छिडकारून खुलेआम विरोधात काम केलं होतं. तिथून तर आत्तापर्यंत अनेक फायली तयार झाल्या, अनेक चौकशा लावल्या गेल्या. मग त्या चौकशांचं काय झालं, ते जे मुहूर्त पाहणं होतं त्याचं कुठपर्यंत आलं, याची उत्तरं भाजप कार्यकर्त्यांना मिळालेली नाही. तेव्हा भाजप कार्यकर्ते हे जरी सांबरेंच्या विरोधात असले, पदाधिकारीही विरोधात असले, तरी त्यांना हात चोळत बसण्याशिवाय पर्याय नाही. आता या विधानसभा मतदारसंघामध्ये बंडखोरी शमवण्यामध्ये भाजपला अपयश का आलं त्याचं कारण हेच आहे, विकाऊ वृत्ती. आणि हे दोघेही जे बिलंदर आहेत, सांबरे आणि निकम, हे कुणालाही विकत घेऊ शकतात, कोणालाही गप्प करू शकतात. त्याच्या अवकातीपेक्षा ते जास्त पैसे देऊन त्यांची तोंड बंद करू शकतात. त्याच्यामुळे ते काही घाबरले नाही. त्यांची भीती जी आहे ती मेलेली समजा किंवा यांची अवकात त्यांना समजलेली समजा, पण तेही पत्ते खेळू नये. आता एकच धोका याच्यामध्ये आम्हाला दिसतोय, तो म्हणजे हे दोघे जण शेवटपर्यंत टिकतील का. कारण शेवटच्या दिवशीही हे दोघे काहीही करू शकतात. दोघांचाही एकमेकांवर विश्वास नाही. म्हणजे सांबरेही प्रकाश निकमचा हात सोडू शकतो, प्रकाश निकमही सांबरेंना दगा देऊ शकतो. कारण दोघांचा एम जो आहे तो आहे पैसा. पैसा कमावणं यासाठीच राजकारण करायचं. ते जे सांगतायत की आम्ही समाजकारण करतो, तसा काही प्रकार नाहीये. लुटमार हा एकमेव धंदा आहे आणि तो जर चांगल्या प्रकारे जमला शेवटच्या क्षणाला तर एकमेकांचे हात सोडू शकतात. आणि त्यावेळेस मग पत्रक काढलं जाईल किंवा आतून जी काही मदत आहे ती भाजपला केली जाईल किंवा भाजप तशी परिस्थिती निर्माण करेल. बऱ्याचशा गोष्टी घडतील. म्हणजे आता जे आपल्याला चित्र दिसतंय की तिरंगी लढत होते, या तिरंगी लढतीमध्ये सगळ्यांचं लक्ष हे सांबरे आणि निकम यांच्या खेळीकडे असणार आहे. यांच्या खेळी जर यशस्वी झाल्या तर पालघर जिल्ह्यामध्ये भाजपाला खूप मोठा सेटबॅक बसेल, हे आत्ताच सांगून ठेवतो.